सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. राहुरी तालुक्यातील सातवड तांभेरे रस्त्याचं रुंदीकरण आणि डांबरीकरण तातडीनं करावं. या प्रमुख मागणीसाठी किरण कडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी राहुरी तहसीलसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय. रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी किरण कडू पाटील यांनी केली आहे. सातवड ते तांभेरे रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न अनेक दशकांपासून प्रलंबित आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून त्याच्या दर्जोन्नतीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. सातवड, सोनगाव आणि धानोरे ही राहुरी तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. तालुक्याशी जोडणारा सातवड तांभेरे हा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्यावरून रोज विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये ये-जा करत असतात. मात्र रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनं वारंवार बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून पायी चालणंही धोकादायक बनलंय. नगर मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग म्हणूनही या रस्त्याचा वापर केला जातो. तर शिर्डीकडून येणाऱ्या वाहतुकीसाठीही हा महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनानं एकत्रितपणे या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं आंदोलकांनी सांगितलंय. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे 3 प्रमुख मागण्या मांडल्यात. यात सातवड तांभेरे रस्ता 7 मीटर रुंदीचा करणं, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अथवा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत या रस्त्याचा समावेश करून डांबरीकरण करावं आणि कायमस्वरूपी काम होईपर्यंत रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून तातडीनं बुजवावेत, अशा मागण्यांचा समावेश आहे. 3 दिवसांपासून राहुरी येथील तहसील कचेरी समोर सोनगाव, सातळ पंचक्रोशीतील युवकांनी किरणदादा कडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे. मागणी काय हो, एक रस्ता आहे की जो तांबेर पासून सोनगाव सातळला जातोय आणि त्या रस्त्याची तुम्हाला फक्त ते काय मागतायत का आमचा रस्ता दुरुस्त करून द्या, आमची दळणवळणाची व्यवस्था आहे ती पूर्णपणे खोळंबा झालेला आहे, ती व्यवस्थित करून द्या. आणि ही मागणी घेऊन आता तरुण रस्त्यावर उतरतोय, शासनाच्या दारात बसतोय आणि तरी देखील प्रशासन या गोष्टीची दखल घेत नाही. ही मोठी शोकांतिकेची बात या ठिकाणी आहे. आणि शासनाने देखील या गोष्टीला आता आज या आंदोलनाला 3रा दिवस आहे आणि प्रशासकीय अधिकारी टोलाटोलीचे उत्तरं देत आहेत. आता राहुरी तालुका हा पुरोगामी विचारांचा आहे आणि जर वेळ पडली तर सर्व सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्ष या आंदोलनात सक्रियपणे सहभागी होतील. व हाच रस्ता नाही तर तालुक्यातले अनेक रस्ते आहेत की ज्याची पूर्ण दैना झालेली आहे, परंतु प्रशासन असेल याच्याकडे कुठलाही डोळे झाकपाना करताय. तर मी नगर मनमाड रस्ता दुरुस्त कृती समिती अहिल्यानगर जिल्हा याचा प्रतिनिधी या नात्यानं या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आणि 2 दिवसाची अल्टिमेट मी प्रशासनाला देतोय की 2 दिवसात त्यांनी हा विषय तात्काळ सोडवावा. अन्यथा अहिल्यानगर शिर्डी रस्ता जो आहे त्याच्यात गुहा तांबे रोड जो आहे त्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येईल, परंतु रास्ता रोको हा बेमुदत करण्यात येईल. जोपर्यंत हा प्रश्न सोडवला जाणार नाही तोपर्यंत रस्ता हा मोकळा केला जाणार नाही, याची नोंद प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी. राहुरी तालुक्यातले आमचे युवा नेते किरण कडू पाटील हे आज 3रा दिवस आहे. सातरळ ते तांबेरे रस्त्याचे जी दुरावस्था झाली तिच्या संदर्भात ते धरणे आंदोलन त्यांनी केलंय. अतिशय रास्त मागण्या घेऊन ते या ठिकाणी बसलेले. मुळात जो रस्ता नगर मनमाड हायवेला पर्याय म्हणून त्या ठिकाणी वापरला जातो, एक आपण याच्या ध्यानात घेतलं पाहिजे. तर नॅशनल हायवेची जी ट्रॅफिक आहे तो नॅशनल हायवे ज्या ट्रॅफिकला डिझाईन असतो आणि प्रशासन जर ती ट्रॅफिक डायव्हर्ट करणार असेल तर ती इतर जिल्हा मार्गातून जर ती ट्रॅफिक गेली तर त्या रस्त्याचं डिझाईन वेगळं होतं आणि ती लोडेड गाड्या तिथून गेल्यावर तो रस्ता स्ट्रक्चरली डॅमेज होतो आणि मग ही शासनाची जबाबदारी येते की तुम्ही पर्यायी रस्ता म्हणून आमचा रस्ता वापरणार आणि रस्त्याची दुरावस्था झाल्यावर त्या ठिकाणी शासनच उदासीनता दाखवणार. हे बरोबर नाही.
अतिशय रास्त मागण्या की 7 मीटर रुंदीचा करावा आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये घ्यावा ही त्यांची मुख्य मागणी त्या ठिकाणी. 2020 पासून ते पाठपुरावा करतात आणि आता अलीकडच्या काळामध्ये तर त्या रस्त्याची अशी अवस्था झाली की रस्ता खड्ड्यात आहे की खड्डे रस्त्यात आहे हेच कळत. एक माफक मागणी आहे त्यांची तिसरी की किमान काट्या काढून मुरुम टाकून पावसाळ्यामध्ये तो गाड्या किंवा वाहतुकी करतात, मग त्याच्यातून विद्यार्थी जातात, शेतकरी जातात, आमचे ज्येष्ठ नागरिक जातात, आमच्या माता भगिनी जातात. हे काही व्यक्तिगत याच्या सुविधेकरता हे आंदोलन नाही आहे. आणि हे जे शासन आहे हे जे सातत्याने विकासाचा दावा करतं त्यांच्या काळामध्ये जर रस्त्यावर मुरुम टाकून पडायला 3रा दिवस उजाडत असेल ते अत्यंत गंभीर आहे. आताच रोहितदादा पवार यांनी आमचे आमदार त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषदला पत्र दिलंय आणि माझं आता या मतदारसंघाचे खासदार निलेश लंके साहेबांशी बोलणं झालं. उद्या सकाळी किंवा 11, 11:30, 12 पर्यंत स्वतः खासदार निलेश लंके साहेब या आंदोलनाला भेट द्यायला त्या ठिकाणी या. आमची एवढीच विनंती की इतकं काम आहे का जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याला की त्याला 3रा दिवस झाला, तहसीलदारांनी कळवलं, त्याच्या इथल्या रावरीच्या डेप्युटीनी कळवलं आणि जर त्या कार्यकारी अभियंत्याला इथपर्यंत घ्यायला वेळ नाही, प्रश्न समजून घ्यायला वेळ नाही, तर आम्हाला वेगळ्या मार्गाने सुद्धा त्या ठिकाणी जात आहेत. किरण कडू पाटील असतील, अरुण कडू पाटील असतील, हे आमचे नेते आहेत, आमचे पक्षाचे नेते आहेत आणि जर तुम्ही त्यांच्याकडे जर अशा पद्धतीने जर जनतेच्या प्रश्नावरती आंदोलन करत असताना दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी घेरावा घालावा लागेल. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला मी या निमित्त इशारा देतो की उद्या खासदार लंके साहेब तर येतच आहे की उद्या आपणही जनाची नाही तर मनाची काहीतरी ठेवून खासदारही इथे येत आहेत, आपण इथे या. हे जनतेच्या प्रती आंदोलन चालू आहे, जनतेकरता आंदोलन चालू आहे. हे कुठं व्यक्तिगत त्या ठिकाणी त्याच्यात कुठलाही स्वार्थ नाही. आणि जर उद्या याच्यावर तोडगा निघाला नाही तर आम्ही जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करून जिल्हा परिषदेचं कामकाज बंद पाडू, एवढंच या निमित्तानं. मराठा महासंघाचे सुनील निमसे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत रस्त्याचं काम तातडीनं सुरू झालं नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना काळं फासू असा इशारा दिलाय. सातारा तांबे रस्ता रुंदीकरण डांबरीकरण व्हाव्यासाठी आमचे स्नेही किरणजी कडू साहेब हे धरण्या उपोषणाला बसले. आज 3रा दिवस आहे, पण पंचायत समितीचे बिडो असतील किंवा नगरचं जे हेड ऑफिस असेल यांनी कोणीही त्यांची दखल घेतली नाही. जर ह्या 2 दिवसात जर त्यांनी दखल नाही घेतली तर अखिल भारतीय मराठा महासंघ हे काय करील हे त्यांना पण माहीत आहे आणि याच्यामध्ये आम्ही असे उद्योग केलेले आहे. त्यामुळे जर या रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गी नाही लागलं तर आम्ही पंचायत समितीचे जे बिडो असतील व ते कोणी अधिकारी असतील आम्ही त्यांना काळे लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. या आंदोलनाला नगर मनमाड महामार्ग कृती समितीचे देवेंद्र लांबे, मराठा महासंघाचे सुनील निमसे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर, नानासाहेब झुंद्रे, वर्षाताई बाचकर, निलेश शिरसाट यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलाय. राहुरी तालुक्यातील सातरळ सोनगाव धानोरे इथून हा रस्ता सातरळ तांबेरे रस्ता हा अतिशय दुरावस्था या रस्त्याची झालेली आहे. राहता तालुक्यातील हनुमंतगाव पाथरे तसेच संगमनेर तालुक्यातील चनेगाव, राहुरी तालुक्यातील सातरळ सोनगाव धानोरे, त्याच्यानंतर तांदुळनेर तांबेरे, वडनेर, कनगर, गणेगाव या भागातील सर्व ग्रामस्थ या रस्त्याचा वापर करतात. सातरळ सोनगाव धानोरे ही राहुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ आहे आणि महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि त्या दृष्टीने हा रस्ता होणं गरजेचं आहे. तालुक्याला जाणारा एकमेव महत्त्वपूर्ण रस्ता आहे. या रस्त्यावर शासकीय रुग्णालय आहे आणि या रुग्णालयाचा बाबतीमध्ये अनेक रुग्णांना या रस्त्यामुळं त्रास होतो. या रस्त्याने शेकडो विद्यार्थी ये जा करत असतात. सातरळला सिनियर कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज आहे, कन्या विद्यालय आहे, माध्यमिक विद्यालय आहे, 2 इंग्लिश मिडियम स्कूल आहे. शेकडो विद्यार्थ्यांना या रस्त्याचा वापर करावा लागतो, परंतु शासन कायमच या रस्त्याकडे दुर्लक्ष करत गेलेले आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे शासनाला की हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत अथवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत घेण्यात यावा. अनेक वर्षांपासून आम्ही या रस्त्याकडे पाठपुरावा केलेला आहे. दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांनाही आम्ही या बाबतीमध्ये निवेदन त्यावेळेस दिलं होतं. तत्कालीन मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनाही आम्ही त्या बाबतीत निवेदन दिलं होतं. त्यांनीही प्रशासनाकडे पाठपुरावा या रस्त्या बाबतीत केला होता.
खासदार निलेशजी लंके यांनाही आम्ही या संदर्भामध्ये पत्र दिलं होतं. त्यांनीही कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांना त्या संदर्भामध्ये पाठपुरावा केलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की हा जिल्हा परिषदेने यावर पटकन रेमेडी म्हणून तत्कालीन याच्यात व्यवस्था करून मुरुमका वैना टाकून या रस्त्याचा वापर सुरळीत होईल अशा पद्धतीने व्यवस्था करावी. यावेळी अरुण कडू पाटील, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे, रोहित नालकर, सतीश घुले, रवींद्र आढाव, सुरेश निमसे, विलास गागरे यांची हजेरी होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.